चव्हाण दादा त्यांनी मला एक 15 दिवसापूर्वी फोन केला की ताई तुम्ही मोशी केंद्रात येता का. म्हणलं हो मी मोशी केंद्रात येते, कारण मनीषाताईंच्या केंद्रामध्ये हजारो लोक असतात. तिथं मी मार्गदर्शनला सप्त्याच्या शेवटी असते, समाप्तीच्या दिवशी, तेव्हा पारायणात एकतरी दिवस मी तिथं जाते. तिथं बसायला जागा नसते. म्हणलं मोशी केंद्रामध्ये तर मला सगळे ओळखतात, मग दुसरं नागेश्वर मंदिरातलं का कोणतं केंद्र आहे. मग त्यांनी ते बोलत होते, मी कंपनीत होते, मशीनमुळं मला त्यांचा आवाज येऊ शकत नव्हता, कामाची गडबड होती. माझ्याकडून एक चूक झाली, मी त्यांचा नंबर सेव्ह करू शकले नाही. पण नंतर मला इतकी चुटपुट वाटत होती की कोणीतरी मार्गदर्शनासाठी मला फोन करतोय. मी इतकी मोठी झालेली नाही, माझी लायकी इथपर्यंत पोहोचवणारे महाराज आहे. आणि आज मार्गाच्या बद्दल मी तो फोन नंबर सेव्ह केला नाही. मी स्वतःला असं काय केलं, मला गिल्टी फिलिंग येत होत्या. आणि त्यांनी बोलता बोलता अविनाश वाघदादाचं काहीतरी नाव घेतलेलं होतं. मग मी लिंक लावण्याचा प्रयत्न केला. अविनाश वाघदादांना 3 दिवस झाले गेले. मी म्हणते मी कुठंतरी प्रचार प्रसारला गेलं पाहिजे, नव्या केंद्रांमध्ये गेलं पाहिजे, कारण जिथं कुणीच जात नाही तिथं गेलं पाहिजे. हां, खूप मोठ्या संख्येने जिथं असेल तिथं मला नक्कीच बोलावतात लोक, पण जिथं कुणीच पोहोचू शकत नाही तिथं गेलं पाहिजे. तर असंच द्विधा मनस्थितीत होते. काल महाराजांना मी नेहमीच म्हणते मार्गाचा प्रचार प्रसार करून घ्या, कारण प्रत्येकाला लायकीपेक्षा जास्त दिलं, मला पण महाराजांनी लायकीपेक्षा जास्त दिलं. तर असं म्हणता म्हणता मग नंतर अविनाश वाघदादांना सकाळी केंद्रात मी विचारलं की त्यांचा नंबर नाही दादा, तुम्ही त्यांना फोन करा. ते विसरून गेले. 3 वाजेपर्यंत नंतर फोन केला, 3:30ला. नंतर दादा काहीतरी कामात होते, दादांनी उचलला नाही. परत 4 वाजता मला चुटपुट लागली, त्यांनी मला यांचा नंबर पाठवलेला होता. मग मी यांना फोन केला. दादा बोलले मी शिवणे केंद्रातून कोणाला तरी बोलवलंय मार्गदर्शनला, मग आता कसं करायचं ताई. ठीक आहे म्हणलं, मी दुसऱ्या कुठंतरी सेवा करायला जाणारच आहे आज प्रकट दिन आहे म्हटल्यानंतर, कारण एक ऋणभार असतो आयुष्यात. आपल्या लायकीपेक्षा जास्त जेव्हा महाराज आपल्याला देतात, तर महाराजांच्या मार्गाप्रती आपण काहीतरी केलं पाहिजे. नात्यात पण असंच असतं, आपल्या गुरुच्या प्रती, प्रत्येकाच्या प्रती ऋणभार असतो. तर मग नंतर दादा म्हणले थांबा मला 15 मिनिटं द्या. मग दादांनी त्या दादांना विचारलं आणि मग दादा म्हणले नाही ताई या तुम्ही मार्गदर्शनला. म्हणजे इथं येणं सुद्धा त्यांच्या इच्छेशिवाय आपण येऊ शकत नाही. आपण किती पण शहाणा असू द्या, किती पण काही असू द्या, महाराजांनी ठरवल्याशिवाय आपण येऊ शकत नाही. हा माझा अनुभव होता आणि त्यांची भोळी भाळी सेवा होती आणि त्यांची इच्छा होती मी यावा, म्हणून इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले. नक्कीच दादा कधीही मार्गाच्या प्रचार प्रसारासाठी मी तुमच्यासाठी खारुताईच्या वाटेने येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, कारण महाराज नेहमी परीक्षा घेत असतात की तू स्वतःला जास्त मोठं समजू नको. म्हणून या मार्गामध्ये जमिनीवर राहणं खूप गरजेचं आहे. नम्रता पाहिजे तुमच्या अंगी, प्रामाणिकपणा पाहिजे, मार्गाप्रती तळमळ पाहिजे. हा छोटासा अनुभव होता. तर झालेली सेवा परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.